एक महत्त्वाची बातमी आहे, गणपतीची विसर्जन मिरवणूक अडवल्यानं नागरिक आक्रमक बनलेत। लालबागच्या भारत माता जंक्शन जवळ हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली। आम्ही दोघंही जण लालबागच्या राजाच्या पान सुपारी कार्यक्रमात होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये माननीय पद्मभूषण डॉक्टर अनिल काकोडकर आलेले होते। दरम्यान कार्यक्रमाच्या दरम्यान फोन यायला लागला, एकदा मिस कॉल झाला, दोनदा झाला, नंतर आणि पूर्ण खटाव उडली, गडबड झाली, आपल्याला जायला पाहिजे। काकोडकर असल्याने मी म्हटलं तुम्ही पुढे निघा, मी येतो। मग हे आले इथे, यांनी हे सगळं ऐकून मला कल्पना आहे, तो दरम्यान मी निघालो आणि मी इथं यायला निघालो, तो वाटेत मला सांगितलं आपल्याला पोलीस स्टेशनला आले। मी गाडी फिरवली आणि आम्ही दोघेही पोलीस स्टेशनला गेलो। मी त्यांना विनंती केली की ह्याच्यावर इतकं टाळून धरण्याची गरज नाही, घड्याळच्या काठीवर 10 मिनिटं 1 मिनिट असं बघण्याची काही गरज नव्हती। ठीक आहे, तर तुम्ही ॲक्शन करून झालेले आहात, त्यांची वस्तू तुम्ही परत द्या, तुमची कोणीतरी एक ऑफिसर माझ्यावर या, त्यांना सांगा तुमचं परत करतो, आम्ही कुठलीही कारवाई करत नाही, बस एवढं। आम्ही तुमच्यासोबत येऊ, वातावरण का बिघडवत आहे म्हटलं, ती माणसं त्यांना बोलून घ्या म्हटलं, ते येणार नाही आहेत, त्याने आम्हाला सांगितलं आम्ही तिकडे येणार नाही, आमची वस्तू घेऊन इथे या। आता तुम्ही ते करायला पाहिजे, तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, बाकी काय सांगणार। आमचा गणपती आम्ही तर जाऊ शकत नाही साहेब इथून कुठे, आणि आम्ही आतापर्यंत रीतसर परमिशन घेऊन 99 वर्ष, माझ्या स्वतःला आता मला 58 वर्ष झाले, आम्ही हा गणपती उत्सव शांततेत साजरा करतो। सर्व प्रकारची मदत पोलीस स्टेशनला जो आम्ही करतो, तरी जर हे लोक अशी दादागिरी करत असतील तर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, आम्हाला काय करायचं ते आम्ही करतो। तुमची मागणी आहे त्यांनी आपला डीजे, तुमची मागणी आहे की त्यांनी डीजे इथे आणून की आमचा विसर्जन सोहळा चालू असताना दादागिरी करून त्यांनी, आम्ही त्यांचं संपूर्ण ऐकलं असताना सुद्धा दादागिरी करून त्या माणसाला मारून सामान तुम्ही घेऊन गेलेत ना। आम्हाला आमचा इगो नाही ठेवायचा आहे, तुम्ही नेलेलं सामान आम्हाला इथे आणून द्या, आम्ही एक गाणं इथे वाजवणार, फटाके वाजवणार आणि आमचा गणपती पुढे नेणार। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, आमची तयारी आहे आणि आम्ही कुठल्याही याला सामोरे जायला तयार आहोत। मात्र पोलिसांनी जर डीजे इथपर्यंत घेऊन नाही आले, त्या पोलिसांची अशी भूमिका आहे की तुम्ही तिथे जावं डीजे आणण्यासाठी। मात्र जर पोलिसांनी इथे डीजे नाही आणला तर आपली पुढची भूमिका काय असणार? बरोबर आहे, आमची भूमिका बघा, आमची भूमिका एवढीच आहे की ते जर आणून देत नसतील तर आम्ही इथेच बसायला तयार आहे आणि आम्ही आमचं विसर्जन सुद्धा करणार नाही। या खटाव बिल्डिंग सार्वजनिक उत्सव मंडळातील हे सर्व मंडळातील पदाधिकारी आहेत। लालबाग परिसरातील मध्य रस्त्यावर हे सर्व इथे ठिय्या मांडलेला आहे यांनी, आणि याच ठिकाणी आता पोलिसांनी जर डीजे आणला नाही तर याच ठिकाणी ते रात्रभर ठिय्या देणार आहेत, अशी यांची भूमिका आहे। कॅमेरा पर्सन अजयसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।